पर्यंतचा निधी द्यायचा मी तुम्हाला शब्द देतो सगळ्यांना. आणि कालच आम्ही मंडळाला मी स्वतः जाऊन विधान भवनात काल एकनाथ शिंदेची गाडी घेऊन 200 कोटीचे प्रस्ताव राजनगर शहराचे तिथं सबमिट केले आहे. लवकरच त्या प्रस्तावाला मान्यता मिळेल अशी मी तुम्हाला गावची आपली मीटिंग चालू आहे. त्यानिमित्त आमच्या सर्व नगरसेवकांकडून फायनलला जे बोलायला असेल ते 25 सर्व नगरसेवकांकडून आम्ही इथं देऊ असं या निमित्ताने जाहीर करतो. बोला. थँक्यू, धन्यवाद उपनगराध्यक्ष साहेब. आता आदरणीय या ठिकाणी मला मालक गाडे ज्यांचं गाड्याचं नियोजन करतात आपल्या संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचा आणि तालुक्याचा अध्यक्ष जे भूषवतात ते नरेंद्र भाऊ ठिगळे यांनी मला सूचित केलं. त्यांच्या खूप काही अपेक्षा या ठिकाणी मी ऐकलेल्या आहेत आणि त्या परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी उपनगराध्यक्षांनी यात्रेच्या निमित्ताने एक बुलेट गाडी या ठिकाणी बक्षीस म्हणून देण्याचं जाहीर केलं. त्यांना या सगळ्यांना मिळून काय जे असेल तुमचं आणि असं वैयक्तिक असं नाही म्हणत, जे काही असेल ते आपण हँडलवर घेणारच आहोत. तर त्यांचंही मनापासून या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं धन्यवाद, आभार. प्रथमतः पाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला मी शुभेच्छा देतो. व बापूंनी सांगितल्याप्रमाणे मंदिराचे जे काही टॅक्स आहेत तर ते टॅक्स मंदिरांना ऑलरेडीच आम्ही ते ठरावामध्ये घेऊन सर्व नगरसेवकांच्या संमतीने ते माफ करण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे व ते सर्व टॅक्स कमी होणार आहे. व मंदिराच्या बाबतीत म्हणसाल सिद्धेश्वर असो, केदारेश्वर असो किंवा लिखिते गणेश मंदिर असो किंवा अन्य बरेच मंदिर आहे त्या सर्व मंदिरांचे आम्ही प्रस्ताव तयार केलेले आहेत. जे जे काही तिथं कामं कमी आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही लवकरच त्यासाठी सर्व निधी व सर्वपक्षीय निधी आम्ही त्याला वापरणार आहे. आज कुठल्याही पक्षाचा मतभेद आमच्या नगरसेवकांमध्ये पण नाही. सभागृह चालवत असताना मी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं मी आज प्रत्येक वेळेस सगळ्यांना सांगून व सगळ्यांची सहमती घेऊन मी ते करत आहे. व मारुती मंदिराचा जो सभागृहाचा प्लॅन ऑलरेडी माझ्याकडे आलेला आहे, त्यांना ऑलरेडी तयार पण आहे. त्याच्यावर आम्ही कामही करत आहे. समीर आहे ते माझ्याशी वारंवार चर्चा करून तो विषय बराच आम्ही पुढे नेलेला आहे. तो ह्या मीटिंगच्या ठरावामध्ये आम्ही तो प्रस्ताव मान्य करून सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन लवकरच त्याच्यावर 4-5 कोटी पर्यंतचा निधी द्यायचा मी तुम्हाला शब्द देतो सगळ्या नगरसेवकांना. आणि कालच आम्ही मंडळाला मी स्वतः जाऊन विधान भवनात काल एकनाथ शिंदेची गाडी घेऊन 200 कोटीचे प्रस्ताव राजनगर शहराचे तिथं सबमिट केले आहे. लवकरच त्या प्रस्तावाला मान्यता मिळेल अशी मी तुम्हाला आम्हाला जो काही मान सन्मान दिला नगरसेवकांचा माझा त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी नगराध्यक्ष म्हणतात शिवसाहेब 2 शब्द बोलतील. त्यांची माझी तर काय आपण बोलले तितके बोलतील तितके चालणारच आहे. मान्य नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि या गावातील सर्व प्रमुख जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आहे आणि सांगण्यात आले की यात्रा कमिटी जी काही आपली यात्रा आहे त्या ठिकाणी जो काही नगर परिषद मार्फत जी काही व्यवस्था करायची आहे मी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या वतीने शब्द देतो की त्यांनी सुचवलेली जी काही कामं असतील ती वेळेत आणि चांगल्या रीतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन नक्कीच करेल. त्यांनी त्या ठिकाणी जे काही मंडप द्यायला सांगितलेलं आहे ते देण्याची ऑर्डर आम्ही लवकरात इश्यू करू. सोबतच या ठिकाणी मंदिराच्या मंडप मार्गाचा जो काही विषय झालेला आहे तर त्याचा जो काही प्रस्ताव आहे तो मी एकदा बघून घेतो आणि नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करून आम्ही तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री 4 वेळा 5 वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अत्यंत महाराष्ट्र राज्याचं उत्कृष्ट काम केलं. नुसतं काम केलं असं नाही तर अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन विकासाचं त्यांच्या प्रशासनामधून त्यांच्या असणाऱ्या
बुद्धी कौशल्यातून आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. ज्यांना आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद लाभला आणि राजकारणामध्ये त्यांची 90-91 ला एंट्री झाली. सहकार क्षेत्रात प्रथम त्यांचं आगमन झालं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे पहिले प्रथम ते संचालक झाले आणि 90-91च्या विधानसभेपासून तर आज तागायत मध्यंतरी एक वेळेला खासदार म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि या सगळ्याचा परिपाक जर पाहिला, अत्यंत चांगल्या पद्धतीनं अनुभव आणि साहेबांचा आशीर्वाद लाभल्यानंतर आदरणीय दादांनी जे काम केलं ते इतकं मोठं काम त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी करून ठेवलं. आणि ते करत असताना कोणत्या जातीपातीचा, कोणत्या पक्षाचा, अगदी सांगायचं झालं तर आपण खेड तालुक्यांनी यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विधानसभेला प्रतिनिधी पाठवला. पण त्या ठिकाणी आपल्या आमदारांना एक तासभर जवळ घेऊन दादांनी जे मार्गदर्शन केलं त्यांनी जवळनं ऐकलं, पाहिलं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं तू ज्या पद्धतीनं तू या ठिकाणी या विधानसभेत आलाय, तुला लागेल ती मदत मी त्या ठिकाणी करील असा शब्द दादांचा होता. आणि त्या पद्धतीने तो प्रत्यंतही त्या निमित्तानं बाबाजी शेटकाळेंच्या माध्यमातून चांगले निधी दादांनी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. त्याला एकमेव कारण अर्थ खातं त्यांच्याकडे होतं. त्यांनी अधिकचा निधी देण्याचं त्यांच्या हातात असल्यामुळं त्यांनी निश्चित याही पूर्वच्या काळामध्ये आदरणीय दिलीप अण्णांच्या माध्यमातून दादांनी खूप मदत या ठिकाणी निधीच्या स्वरूपात दिली. माझं या निमित्तानं एवढंच म्हणणं आहे की असा जो काही आपल्यावर प्रेम करणारा, आपल्यावरती अत्यंत निष्ठा ठेवून त्या ठिकाणी तो कोणत्या पक्षाचा याच्यापेक्षा विकासाची नाळ जोडणारा असा नेता आपल्याला अपघातामधून जेव्हा जातो तेव्हा महाराष्ट्राचं तर नुकसान झालंच झालं, परंतु आपल्या जिल्ह्याचं फार मोठं अपरिमित असं नुकसान या निमित्तानं दादांच्या अपघाती निधनानं झालेलं आहे. आणि म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं या यात्रा कमिटीच्या माध्यमातून या सभेच्या निमित्तानं दादांना त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याचा ठराव मी या निमित्तानं मांडतो. आपण सर्वांनी शेतकरी बांधव आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं जे उल्लेखनीय काम आहे तुम्ही आम्ही जवळनं पाहिलेलं आहे, अशा या दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण एक 2 मिनिटं उभं राहू अशी